गगनगिरी बाबा. जय गगनगिरी. बाबा सगळ्यात पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. माझं नाव ज्ञानदेव बैरूनाथ कुदळ, राहणार कोळवाडे, नागापूरवाडी. बाबा आपल्या गुंजाळवाडी या गावामध्ये परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा होतोय. तर तुम्ही या ठिकाणी काय काम करतायत? आम्ही इथं सगळे सेवा करतो. आम्ही इथं महाराजांची, आम्ही इथं कुठल्याही कामाला आम्ही हजर राहतो महाराजांची. ही सेवा कशा पद्धतीने चालते याविषयी तुम्ही काय सांगा? ही सेवा एकच नंबर चालू आहे इथं. ही सेवा इथली कुठं कोणी कुचीरपणा करत नाही, कोणी काही नाही. ज्याच्या त्याच्या सेवेत तो मग्न राहतो. स्वामी गगनगिरी महाराजांविषयी तुम्ही काय सांगाल? मी भरपूर अनुभव सांगू शकेल महाराजांवर. असा काही एखादा घडलेला अनुभव? मला साक्षात माझ्या संग मूर्त बोललेली माझ्या संग महाराजांची. मी ज्यावेळेस गगनबावड्यावर गेलो, सगळ्या भक्तांचे दर्शन झाले आणि मीच राहिलो शेवट मागं. तर मी महाराज निघून गेले गोव्यामध्ये, तर मी माझ्या मनाला खंत केली, मी काहीतरी चुकलो असेल कुठंतरी काहीतरी. तर मला महाराजांनी दर्शन नाही दिलं. मी वरती गडावर गेलो महाराजांच्या, तिथं एक मूर्त आहे. ती मूर्त डायरेक्ट माझ्या संग बोलल्यासारखं मला एक अनुभव आला. का रे बाळा, तुला दर्शन नाही दिलं म्हणून तू रागावला का माझ्यावर? मी तुला इथं दर्शन द्यायला आलो. माझे सगळे अनुभव, मी आज झोपडीतला माणूस, मी चांगल्या स्थितीला माझ्या गुरुचे मी चांगली सेवा हे करून मला मेवा मिळवलेला आहे. मला देवाने काही कमी केलेलं नाही. मी एक स्वतःचा अनुभव सांगतो. नक्कीच बाबा सेवा केली तर मेवा नक्कीच मिळतो. नक्कीच मिळतो, 100%, 101% म्हणतो. माझ्या डोळ्यातून आसू पण आलेले, आनंदाचे आसू. मी आनंदामध्ये मग्न होऊन जायले. मला भरभरून महाराजांनी दिलेलं आहे. तुम्ही किती दिवसापासून आलेला आहात? मी 2 दिवस झाले. माझ्या काही अडचणीमुळं, घरातल्या अडचणीमुळे मी प्रपंचिक आहे, पण महाराजांनी मला प्रपंचामधून हा आनंद मला वेगळाच वाटतो. आपल्या गुंजाळवाडी गावामध्ये जो सप्ताह होतोय, तर या सप्ताह सोहळ्याविषयी जे भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? हे सगळं वातावरण निर्माण महाराजच करू शकतात. याच्यात महाराजांची शक्ती अशी आहे का ते काही पण करू शकतात. आम्हाला एक असं महाराजांनी सांगितलेलं आहे, दुष्काळाच्या काळामध्ये आम्ही असं भक्तांनी विनंती केली, पाणी नाही, पाऊस नाही. महाराजांनी सांगितलं महादेवाला विनंती करू आणि आपण पर्जन्य बोलून घेऊ. तर खरंच पाऊस आला. महाराजांचं इमान पुढं, पाऊस मागं, धो पाऊस स्वतः पाहिला डोळ्यांनी. असे महाराजांचे भरपूर चमत्कार, भरपूर अनुभव आहे. आणि आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये महाराज पिंपरणे येथे आले होते, तर याविषयी तुम्ही काय सांगाल? याविषयी मी आमच्या तिथं पहिल्यांदाच महाराज आले. तिथं शाळेचं भूमिपूजन होतं. मी बालपणाचंच होतो, पण मला एक मनातून इच्छा होती की मी महाराज कधी पाहीन. आणि तिथं एवढी पब्लिक होती, पण महाराजांनी मला स्वतः जवळ घेऊन असं मी बघतो, असं महाराजांकडे मी बघतो, असं मला कसं नेलं आणि कसं नाही. फक्त एवढा चमत्कार झाला मला याच्या पुढे. आणि बाबा शेवटचा प्रश्न, तुम्ही कुठून आलात? मी कोळवाड्याहून आलो, नागापूर कोळवाडा. पण मी माझं वास्तव्य पिंपरण्यातच आहे. मी गगनगिरी परिवारामध्येच वागतो. माझं छोटंसं हॉटेल आहे, तिथं मला माऊलीच म्हणतात लोक सगळे, लहान मोठे. माझे कस्टमर सुद्धा मला माऊली म्हणतात. धन्यवाद बाबा. जय गगनगिरी. जय गगनगिरी.